म्हणे प्रेम, अरे ने चालला गेला तर मग मी एकटीला कोण मला कोण बघेल. अभयची माफीच मागितली पाहिजे आणि मला माहिती आहे तो नक्कीच मला माफ करेल. नाही रागिणी नाही, तू इथून जाऊ शकत नाही. कारण खरं तर मी याच दिवसाची वाट बघत होतो की केव्हा केव्हा तो साला बाई तुला सोडून जातो या. आणि हो, तू आजपर्यंत जो माझ्याकडून प्रेम करून घेतलीस ना त्याला तू एक नाटक समजत होतीस. पण मी खऱ्या अर्थानं तुझ्यावर प्रेम केलंय, पण तू साला माझी होऊ शकले नाहीस म्हणून मी आजपर्यंत गप्प होतो. पण हो, मला माहित होतं की एक ना एक दिवस तुझ्या संसारात कलह माजेल म्हणून, आणि हा भय तुला सोडून जाईल म्हणून. आणि हो साला, नशीबच माझे फुटके, तो अभय इथून तुला सोडून गेला आणि गेला. साला तुझा प्रेम तर उतू जायला लागला. आणि हो रागिणी, प्रेम म्हणजे तुझ्यासाठी टाइमपास होता ना. ओ माय डॉर्लिंग, कमांड बेबी, आपण प्रेमाच टाइमपास करू. ए बेबी, आता या घरात तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही. येणारशी माझ्या भाऊ पाशा. काय काय मी बघतो साहेब, हा डोम्याला डोम्याला आई हा आहे ना, बायावर वाकडी नजर ठेवून राहते, लावणीवालीच्या कोटीवर जाते, तिला नाही तसं नाचवायला लागते. हा आता गेला आपण नाचवाचा. चल रे नाच, नाच लावणी. याचे केस नकली आहे का असली आहे पाहू दे मला. आणि परत कोणता कोणता चहा याच्या केसावर टाकून बायने कोंबडी धंदा बुडू दे. आणि हो बे, तू का न डोम्या नागो पुष्काळ ते पुष्काळ, आता ढोंड्या तरी होस का, ढोंड्या तरी होस का. मार हो, मला एक सांग ना, तुझे केस का ना बहुत प्रसिद्ध आहे, केवढ्या जुडी इकतेस का तू बाबा? एक काम करू का, दे डब्बीची काळी तुझा पुण्यला. आणि मला एक सांग भाऊ, किती वर्ष झाले का माझे 50 रुपये दिले? आणि मला रात्रभर जागे होत आहे. कधी देशील, कधी देशील? तुझे 50 देतो, तुझे 50 देतो. मी पहिले जाऊन पहिले ना ते नाही नसतं.
आपण एकच काम करू, याला पोलिसांच्या स्वाधीन करू. नको. याची वस्ती केली पाहिजे. नको चल. भीती ना मला. भीती ना. केवळ तुम्हाला सूर उगायचा होता म्हणून तुम्ही तुमच्या त्यात मला सुद्धा सामील केलं. आणि मी जिद्दी, मी हटते. कुठलाच विचार केला नाही हो पप्पा, कुठलाच विचार केला नाही. त्यात कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, कुणाचं? माझंच ना. माझंच आयुष्य उद्ध्वस्त झालं ना पप्पा. तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला ते काय? पप्पा, यापाशिवाय नाही जगू शकत, मी नाही जगू शकत. मी आम्हीची माफी मागेन. आम्हीच्या दादा बहिणीची माफी मागेन. मला माफ करतील ना पप्पा, मला माफ कर. तू आपल्याकडे जा आणि आपला संसार थांब. पप्पा, पप्पा मला गेलं पाहिजे पप्पा, मला गेलं पाहिजे पप्पा, मला गेलं पाहिजे. हो बेटा, माफ कर. Thank you.